करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रण केले बॅटिंग करण्यासाठी पॅटिस पाटस या फलंदाजांना. तर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी प्रतीक आणि ऋषी अशी ओपनिंग पेअर तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती रॉनी तयार होता. तर चला अंपायर सामन्यास सुरुवात करायची लगेच. सामन्याला सुरुवात दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्यात आला. फटका चांगला डीपमध्ये फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. डीप एक्स्ट्रा कव्हरला सिंगलने सुरुवात केली. एकेरी धावाने दाफोलकरचा शुभारंभ होताना तुम्हाला मात्र पाहायला मिळतो. पहिली धाव दाफोलकर अंकित करत असताना प्रतीक स्ट्रायकिंग एंडवरती ऋषी. सामना करेल गोलंदाजी मार्कवरती रौनकचा. यावेळेस ऑन साईडला टर्न केल्या. बॉल डीपमध्ये बॅकवर्ड्स वर लेगला फिल्डर आहेत. सिंगलच मिळेल. धावसंख्या एका धावेने पुढे सरसावत असताना टीमची टोटल 2 वरती. प्रतीकच्या बॅटमधून एक सिंगल, ऋषीच्या बॅटमधून देखील एक सिंगल तुम्ही पाहिली. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नो बॉल आउट कॉल तुम्हाला पाहायला मिळतो. अवांतर धाव धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 3 ऑन स्कोकार्ट. लाईन पाहिली जाईल. कीपर बीट झाले. ते एक धाव घेतील का? चोरटा धावेचा प्रयत्न केला गेला. वेगाने ही धाव कंप्लीट केली आहे का? येस, पंचांचा इशारा. इट इज नॉट आउट. म्हणजे ही धाव मात्र कंप्लीट केली भरपूर वेगाने आणि वाईट +1 अशा 2 धावा इथून टीम टोटलमध्ये केल्या जातील. धावसंख्या 2च्या मदतीनं 5 वरती. 5 ऑन स्कोकार्ट. 2 चेंडू आतापर्यंत पाहिले तर पहिला 2 बॉलवरती 2 सिंगल आला. त्यानंतर मात्र नो बॉल आणि वाईट +1 अशा या 2 धावा. 5 धावा दाफोलकरती अंकित केल्या गेल्यात. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसतोय की काय? एलिव्हेशन जास्त मिळत आहे आणि बॉक्स आउटच्या स्वरूपात लागणारा हा धक्का पहिला 5 या आकड्यावरती. थँक्यू. रोहित आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 3 तिसरा क्रमांकावरती आणि रौनक कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस पॅटर्न करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे धावचीची संधी. फलंदाज मात्र पॉपिंग रेसमध्ये सेफली पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं. टीमची टोटल जर पाहिली तर धावसंख्या दाफोलकरती 6 वरती तुम्हाला पाहायला मिळेल. चला बी फास्ट प्लीज. 20 मिनिटांचा वेळ आणि 20 मिनिटाच्या जास्त जर वेळ तुम्ही इथून खर्च करतात तर तब्बल 1-2 नाही 5 धावांची पेनल्टी आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं. कव्हर्सला फिल्डर इनफिल्डमध्ये तुम्हाला मात्र पाहायला मिळतील. चांगली क्षेत्ररक्षण करत असताना ऋषिकेश डॉट बॉल आला. स्लोअर 1 चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. वाचली लाईन पाहिली आणि त्यानंतर मात्र हा बॉल जाईल काऊ कॉर्नरच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफल करती धावा 10 एका गटाच्या मोबदल्यामध्ये 10 फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 1. तर निकेतन गोलंदाजी मार्क वरती आता सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतं. समोरच्या एंड कडून एकाच एंड वरून ही स्पर्धा खेळवली जाते. बरं यार यावेळेस भरपूर चांगली लाईन. बॅट्समन बीट झालाय, बॅट्समन पूर्णपणे बीट झाल्यात. रोहितला बीट करण्यामध्ये यश मिळत आहे. पहिलाच बॉल भरपूर चांगला हातात असताना दरम्यान गोलंदाज निकेतन तुम्हाला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत मिडॉनला, थोडेसे बीट झालं होते, फंबल झालं होतं आणि त्यानंतर मात्र ही सिंगल कंप्लीट करत असताना धावसंख्या 11 वरती 11 ऑन स्कोर कार्ड. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आता स्क्वेअर लेग इनफिल्ड मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. मिडॉनला देखील बाहेर घेतले लॉंग ऑन मध्ये. मिड ऑफ आतमध्ये असणारे 38 सर्कलच्या इनफिल्ड मध्ये मित्र म्हणेन. नो प्लस 1 अशा 2 धावा इथून टीम टोटल मध्ये ऍड केल्या जाते. 13 ऑन स्कोर कार्ड. 13 धावा धावफल करती लागल्या गेल्यात. रोहित पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इन वरती गोलंदाज तयार. निकेतन गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा इथे भरपूर भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक तिथे रोहन पाटील उपस्थित होते. कोणत्याही प्रकारची चुकली नाहीये. वॉर कॅच. नवीन फलंदाज श्रीकांत बाहुबली RABLचा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये धडधाकट शरीरयष्टीच्या फलंदाजांना आम्ही बाहुबली म्हणतो. त्यामुळे RABL मध्ये देखील जर पाहिलं तर धडधाकट शरीरयष्टी असणारा हा फलंदाज तुम्हाला मात्र पाहायला मिळतो श्रीकांत. क्षेत्ररक्षण सजवलं जातं त्याच्या अगेन्स्ट. यावेळेचा फटका फसलाय. श्रीकांतला आल्या पावलांनी माघारी परतावं लागतंय. टिपला झेल आणि संपला श्रीकांतचा खेळ. लागणारा सलगचा दुसरा धक्का. बॅट्समन आउट. ते ढकललं का आणि सिंगल कितून कंप्लीट केल्या. धावसंख्या 16 वरती. एक चेंडू शेष असेल या षटकातला अजूनही. टीमची टोटल 16 बॉल तयार. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बाहेरची काढा. बाकड पॉइंटला बॉल ट्रॅव्हल झाला. फिल्डर आहेत आणि नो बॉल. नो प्लस 1. इथे देखील 2 धावा मिळतील. इथे सातत्याने नो बॉल आता मात्र लक्ष द्यावं लागेल नचिकेतला, कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती पण सातत्याने नो बॉल इथे मात्र हाताळल्यामुळे 18 धाव धावफल करती 18. यावेळेस बॉलला टर्न केलाय. बॉल मात्र ट्रॅव्हल डीप बॅकवर्ड स्कोर लेगला रास तिथ्यात. एकच धाव मिळेल. षटक समाप्तीचा इशारा. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफल करती 9.50च्या सरासरीनं 9.00च्या सरासरीनं 19 धावा धावफल करतात.
टीमची टोटल जर पाहिली धावफलकावरती धावा लागल्या 19 9.50च्या सरासरीने धावा बनवण्यामध्ये आतापर्यंत यश मिळालं. चला फिल्डिंग सेटिंग करण्यासाठी भरपूर वेळ खर्च होतोय. 20 मिनिटांचा कालावधी आहे आणि जर 20 मिनिटांहून अधिक वेळ खर्च झाला तर 5 धावांची पेनल्टी इम्प्लिमेंट करणार आहेत. बॅकफुटला आले, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, फिल्डर आहे त्याला बीट करून हा बॉल जातोय कव्हर सीमा पार, चौकार. भरवत असताना धावसंख्या धावफलकावरती 23-23. षटक क्रमांक 3 राजचं सुरुवात केली चौकाराने. दरम्यान पुन्हा एकदा बॅकफुट आले होते, स्मॅश करण्याचा प्रयत्न केला गेला तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूचं कलेक्शन दरम्यान धाव कंप्लीट. धावसंख्या 24 वरती 24 फॉर द लॉस ऑफ 3. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज राज गोलंदाजी मार्क वरती 2 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च केला. आता मात्र पॉईंटचे क्षेत्ररक्षक थोडे वर आणले गेले आहेत. आता बॅकवर्ड पॉईंट आणि थर्ड मॅच मध्ये खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. अपिश ड्राईव्ह, फटका इथे मात्र फसतोय की काय पाहणं गरजेचं आहे. तर पंचांमध्ये नक्कीच आपापसामध्ये डिसिजन घेतला जाईल आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. एक्झॅक्टली बॉल कुठे पीच झाला, हाताला बॉल स्पर्श आहे का ललितच्या, हा देखील प्रश्न आहे. तर हाताला लागून बॉल गेलाय. ललितने लगेच सांगितलं की माझ्या हातावरती बॉल ब्रश झाला, त्यामुळे इथे 4 धावा मिळतील. स्पोर्ट्समॅन स्पिरिट, खेळाडू वृत्ती असणं भरपूर गरजेचं आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली देखील आहे. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा देखील इथे प्रयत्न केला गेला. डायव्हर्ट झाला बॉल. फिल्डर मात्र येतील, चेंडू खाली उचलतील, फेक करतील. दरम्यान एक सिंगल मिळते. धावसंख्या 29. ऑन स्कोर कार्ड. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडू शेष या षटकातले. स्विच इट, भरपूर चांगला फटका. फक्त टर्न केल्या बॉलला दिशा दिली आणि हा बॉल मात्र ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुड शॉट. दरम्यान फिल्डर बीट झाल्यात आणि ते गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकच धावीतून कंप्लीट असेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना टीमची टोटल 34 वरती 34. षटक संपन्न झालं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 34. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 फॉर द लॉस ऑफ 3 आफ्टर 3. शेवटचा आणि ऑफिशियल कॉल आहे. टाइम मॅनेजमेंटसाठी शेवटचा आणि ऑफिशियल कॉल आहे. फिल्डिंग करणारी टीम अर्थातच डार्क हॉर्स, हा तुमच्यासाठी शेवटचा आणि ऑफिशियल कॉल दिला गेला. भरपूर वेळ खर्च होता. बघा आयोजकांचे स्ट्रिक्ट वॉर्निंग आहेत. जो कोणी संघ उशीर करीत आहे तब्बल 5 धावांची पेनल्टी इम्प्लिमेंट असणार आहे. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी, शरीरयष्टीच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. ललितने मात्र विचारलं की बॅटला स्पर्श आहे का. बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालं नाही आहे. डॉट बॉलने सुरुवात केली ललितने. एकंदरीत पाहिलं तर ज्या प्रकारे दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात केली होती निकितने डॉट बॉलने, त्यानंतर फक्त 9 धावा खर्च करत असताना 2 गडी बाद केले. इकॉनॉमिकल षटक त्याने देखील हाताळलं होतं. ललितची देखील त्याच प्रकारची सुरुवात कुठेतरी पाहायला मिळते. दरम्यान ड्राईव्ह केला, फटका चांगला अलॉंग द कार्पेट बॉल. टीममध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत, सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना टीमची टोटल तुम्हाला मात्र पाहायला मिळते धावफलकावरती 35. तिसरा चेंडू ललित. स्लोअर वन, चेंज ऑफ पेस, लाईन पाहिली जाईल. लाईन खराब आहे. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर बॉल ठेवण्यात आला.
इथून मात्र अवांतर धाव मिळते. टीमची टोटल अवांतरच्या मदतीने पुढे सरसावत असताना धावसंख्या 36. टीमची टोटल जर पाहिली तर 36 वरती प्रतीकच्या बॅटमधून चांगल्या धावा आतापर्यंत आल्यात. जर विचार केला तर एकंदरीत रोहितच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा आल्यात. ऋषीच्या बॅटमधून देखील एक सिंगल आल्या. श्रीकांत लवकर बाद झाल्यात कारण शून्यावरती ज्या पावलाने आले होते त्याच पावलाने माघारी परतावा लागलं होतं. भरपूर चांगली कॅच देखील तिथे टिपली होती कुशलने. आणि अर्जुन आल्यात. अर्जुनच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार तुम्ही पाहतायत. 3 सिंगल देखील आल्यात. यावेळेसचा फटका चांगला आहे. इनफिल्डला बीट करून हा बॉल जातोय नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. या फुलते बहरते वेगाने पुढे सरकते येऊन पोहोचते 40 वरती. 40 ऑन स्कोकार्ड. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. ऑनसाईडला फिल्डर आहेत. एकच धावीतून मिळेल. चौकारानंतर संयम दाखवत आहेत. सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. संयमी क्रिकेट तुम्हाला मात्र पाहायला मिळतं. धावसंख्या धावफल करते 41-41. 4थं षटक सुरू असताना ललितचं हे षटक. 2 चेंडू शेष असतील अजूनही ललितच्या षटकातील. स्लोअर 1 या वेळेला चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा हा फटका. मिड विकेटला फिल्डर असल्यामुळे एकच धावी ते मात्र अंकित करण्यात येईल. धावसंख्या 1ने पुढे सरसावत असताना टीमची टोटल 42-42 वरती. शेवटचा बॉल आपल्या षटकातला आपल्या सत्रातला. 4 षटक आतापर्यंत कंप्लीट झाल्यात. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थं षटक घेऊन ललित. 5 षटकाची मॅच. 5 फ्रेश बॉलर वापरणं देखील गरजेचं आहे. नवीन संकल्पना RAPLच्या माध्यमातून तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. बॉल तयार. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहिली. लाईन चांगली. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती. शेवटच्या बॉलवरती निर्धाव चेंडू हातात असताना षटक संपन्न 4थं. धावसंख्या धावफल करती तुम्हाला मात्र पाहायला मिळेल 42. 42 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. तर इंडस्ट्री ओनर सन्माननीय ऋषिकेश देसाई साहेबांचं ऋषिकेश देसाई आहेत गोलंदाजी मार्गवरती. डॉट बॉलने सुरुवात केली आपल्या षटकाची कारण दुसऱ्या षटकामध्ये देखील पहिले डॉट बॉलने सुरुवात झाली होती. ललितने देखील डॉट बॉलने सुरुवात केली होती आपल्या षटकाची आणि आता ऋषिकेश देखील डॉट बॉलने सुरुवात करतोय. सन्माननीय सुनीलजी डुमरे साहेब इंडस्ट्रीचे जे प्रोप्रायटर आहेत त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती याच्या दरम्यान दिसकुपचा लाजवाब फटका. 9+4 अशा तब्बल 5 धावा इथून टीम टोटल मध्ये केल्या जातील ऍड.
52 अर्धशतक सांगी कंप्लीट झाला. लाईन पाहिली जाईल खराब लाईन. अवांतर धाव मिळते. 53 धाव दाखल करते. 53 ऑन स्कोर कार्ड. 2 चेंडू आतापर्यंत जाय त्या दरम्यान जास्त एलिव्हेशन मिळालंय. फटका फसलाय. आता मात्र मैदान सोडावं लागतंय. लागणारा हा धक्का चौथा बॅटिंग करताना टीम पॅडल स्वीप पांडासला. दरम्यान लाईन पाहिली जाईल. भरपूर चांगली लाईन. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. प्रत्येक एक डॉट बॉलला इथून दबाव वाढवतोय पांडास या संघासमोर. दरम्यान ड्राईव्ह केलाय. फटका चांगला. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप बॉलला थांबवणं कठीण. हा बॉल देखील ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. धावसंख्या धावफल करते 57. शेवटचा बॉल. 1 to go. शेवटचा चेंडू आपल्या सत्रातला आपल्या षटकातला हाताळत असताना इथे यावेळची लाईन पाहिली जाईल आणि वाईट +1 अशा 2 धावा इथून टीम टोटल मध्ये केल्या जातील. धावसंख्या पुढे सरसावत असताना धावसंख्या धावफलकावरती 69 ऑन स्कोर कार्ड. 59 ऑन स्कोर कार्ड. यावेळेस बॅकफुटला आले. हॅमट करण्याचा प्रयत्न. एकदा वेगाने कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला आणि दुसरीच्या शोधात काय घडलंय. विकेटचं पतन असेल. फलंदाज मात्र बाद असेल आणि शेवटच्या बॉलवरती इथे फक्त आणि फक्त एकच धाव असणार आहे. धावसंख्या जर पाहिली धावफल काढली 60 तुम्हाला कंप्लीट होताना पाहायला मिळते. 60 ऑन स्कोर कार्ड आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 60 धावा धावफल काढती लावण्यात मिळते यश. आणि आता 61चं टार्गेट 61 धावांचं आव्हान इथून मात्र उभं केलं आहे. ते म्हणजेच टीम पॅडल स्वीप पांडासने उत्तरार्धामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना डार्क हॉर्स टीम. तर मी दुर्तास थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा RAPLचं अप्रतिम पर्व पहिलं. आणि या पहिल्या पर्वामध्ये सुरू असलेला विद्यमान सामना तुम्हाला 2 संघांमध्ये पाहायला मिळतो. डार्क हॉर्स विपक्ष पॅडल स्वीप पांडास या दोन्ही टीममध्ये पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्या तब्बल धावफलकावरती 60 आणि आता मात्र 61 धावांचं लक्ष उभं केलं आहे पॅडल स्वीप पांडास या टीमने डार्क हॉर्स या संघासमोर. आणि याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. ऐकूया मायक्रोफोनवरती डोंबिवली विभागातील एक बुलंद आवाज आमचे गुरुवारी आमचे सहकारी समालोचक सर रोशनजी संत यांचा. थँक्यू. आपण पाहू शकाल डेडली पॅन्थर्स आणि अनंतम फॉक्स या 2 टीममध्ये दोन्ही संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे आणि इंडसचे प्रोप्रायटर आहेत त्यांचे शुभ हस्ते आपण करूया टॉस. नेक्स्ट मॅच डेडली पॅन्थर्स आणि अनंतम फॉक्स.
61 धावांचं लक्ष आहे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहे ललित आणि निकेतन ही जोडी आहे आणि गोलंदाज आहेत सुदेश. पहिला चेंडू ते चौकार ललितच्या बॅटमधून. धमाकेदार सुरुवात या इनिंगची. या दरम्यान आदरणीय बाबाराव भुईवार साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चांगला चेंडू आहे, डॉट बॉल येतो आहे. धावसंख्या स्थगित आहे. 4 धावा धावफलकावरती. 61 धावांचं लक्ष आहे. डार्क हॉर्स या टीमसमोर यावी. चांगला स्ट्रोक आणि चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर चौकार. संघनायक आहे. नो बॉल आणि नो बॉलवरती फलंदाज बाद झालाय. ललित बॅक टू द पवेलियन. नो प्लस विकेट प्लस काउंट. न्यू बॅट्समन आहे ते रोहन पाटील. रोहन पाटील आणि निकेतन ही जोडी आहे. RAPL सीझन 1 मधील सर्वात महागडे खेळाडू आहे तो म्हणजेच निकेतन. परंतु कामगिरी चांगली झाली नाही आहे आतापर्यंत RAPL मध्ये. निकेतनच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षक होते आणि डॉट बॉल येतो आहे. परंतु नो चेंडू घोषित केला आहे आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पाहिलं गेलं तर सुरू आहे पहिलं. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईड बॉल येतो आहे. धावसंख्या 11. स्वीप करतायत. सुरेख फटका आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार.
धावसंख्या आहे 15 आणि न्यू बॅट्समन आपण पाहू शकाल चौथ्या क्रमांकावरती येतोय रघु येतोय. रघु आणि रोहनी जोडी आहे. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. यावीस ड्राईव्ह केलाय, सॉफ्ट हँडने खेळतायत, फक्त दिशा दिली होती. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळते. जेन्युन ऑलराऊंडर आहे श्रीकांत. पॅडल स्वीप पांडाज आणि त्यानं फाईट करतोय डार्क हॉर्स. या दोन टीममध्ये सुरू असलेला सामना. बॅक टू द बॉलर, क्या बात आहे. एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय. बाहुबली आहे RAPLचा. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक होते ऋषिकेश. धावसंख्या आहे 17. सॉफ्ट हँडने खेळतायत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं होतं, एकच धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते. क्या बात आहे, गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 22. 61 धावांचं लक्ष्य आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. यू आर द वॉचिंग बिग फाईट मॅच. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. प्रतीक आहे जो संघ नायक आहे. पॅडल स्वीप पांडाज या टीमचा. ड्रेस कोड खूप चांगला आहे. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू लेग बायच्या स्वरूपात एकदा मिळते. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 23. बॅक टू द बॉलर खेळतायत. एक धाव झाली कंप्लीट. यावी सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. बॅटिंग करणाऱ्या डार्क हॉर्स या टीमची. फलंदाज रघु. बॅक टू द पवेलियन. खूप चांगला झेल पकडलाय रोहितने. राज येतोय, नवीन फलंदाज आणि आल्या आल्या माघारी परतावं लागतंय राजला. सुरेख गोलंदाजी. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका तो बजावतोय आपल्या टीमसाठी. प्रतीक गोल्डन आर्म आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 24 आणि जिंकण्यासाठी अजूनही 37 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 13. नक्की श्रेयश येतोय. श्रेयश अय्यर हे नाव खूप मोठं आहे. बघूया कशी कामगिरी करतो श्रेयश डार्क हॉर्स या टीमसाठी. या 20 लाईन पाहावी लागेल. नो बॉल आहे. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 25. 25 धावा. या 20 कट करण्याचा प्रयत्न केला तर प्रयत्न फसलाय. डॉट बॉल येतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 25. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे.
सुरेख गोलंदाजी केली. ज्याप्रमाणे श्रीकांतने गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे तिसऱ्या षटकामध्ये प्रतीकने देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाज देखील बाद केलेत. नितेश पाटील येतोय नवीन गोलंदाज. क्या बात आहे आणि क्या बात आहे. फलंदाज झालाय बाद. आउटस्टँडिंग गोलंदाजी. पॅडल स्वीप पांडाज या टीमच्या माध्यमातून पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे. डार्क हॉर्स या टीमला या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलं आहे आणि प्रेक्षक देखील आपण पाहू शकाल. पॅडल स्वीप पांडाज या टीमचे प्रेक्षक देखील उपस्थित आहेत आणि एकच जल्लोष आपण पाहू शकाल. येस डीजे. ला 36 11 चेंडू आणि 36 धावांची गरज. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार अमोल दादा आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांची संकल्पना, त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. चौकार येतोय, मच नीडेड चौकार येतोय. फलंदाज रौनकच्या बॅटमधून. आणि रौनकने हा लगावलाय चौकार. धावसंख्या 29. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज नितेश. फुलटॉस चेंडू आणि क्या बात आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं या मॅचमध्ये पॅडल स्वीप पांडाज या टीमने. झेल देखील खूप चांगले पकडलेत. यावीस गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय चौकार येतोय. फलंदाज श्रेयसच्या बॅटमधून. सात चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 23. व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये आणि 1 धाव झाली कंप्लीट. पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. सो मच. सचिन येतोय नवीन गोलंदाज. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 61चं टार्गेट आहे.
स्विच हिट, क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती येतो चौकार. आणि आता मात्र मॅचमध्ये कमबॅक केलंय श्रेयसने. चेंडू शिल्लक आहेत 5 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. स्वीप आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. गेम इज ऑन. 4 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि कंपल्सरी 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सुरेख बॅटिंग करतोय. प्रेक्षकांची मन जिंकतोय फलंदाज श्रेयस. एकपात्री अभिनय दाखवतो. एकाधिकीला लढवतोय आणि श्रेयसचा बल्ला बोलतोय या मॅचमध्ये. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. बॅकफुटला आले, स्क्वेअर कट करतायत. क्षेत्ररक्षक आहे सुदेश. फुटवर्कचा वापर केलाय. क्रिकेटमध्ये आपण फुटबॉल पाहिलाय. आणि 2 धावा झालेत कंप्लीट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 49. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 3 चौकार मारावे लागतील. क्या बात आहे. सुरेख फटका. चौकार लगावलाय श्रेयसने. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. कोणी विचार देखील केला नसेल. आणि सामना बॅलेन्स आपण पाहतोय. श्रेयसने हा सामना टर्न केलाय. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. श्रेयसची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोदाट आल्या श्रेयससाठी. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. 2 चौकार मारावे लागतील. स्विच हिट. सुदेश आहेत आणि सुदेशने हा चेंडू अडवलाय. आणि आता मात्र पॅडल स्वीप पांडाज या टीमच्या प्रेक्षकांनी सुटकेचा श्वास घेतला असेल. कारण की 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. थोडेसे टेन्शनमध्ये होते. प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत. परंतु आता मात्र जल्लोष. आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि सामना झालाय फिनिश. आणि सामना जिंकलाय पॅडल स्वीप पांडास या टीमने. पॅडल स्वीप पांडास संघासह